1984च्या शीख हत्याकांडात काँग्रेसने किती मोठी भूमिका बजावली हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल। गोविंद सिंह हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे रहिवासी आहेत। 1984 मध्ये त्यांचं साखर आणि तेलाचं गोदाम होतं। ते म्हणतात की 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत दिल्लीपासून मध्य प्रदेशपर्यंत तणाव पसरला होता, पण 1 नोव्हेंबरची सकाळ आमच्यासाठी एखाद्या काळोख्या आणि भयानक रात्रीपेक्षा कमी नव्हती। प्रथम दंगलखोरांच्या जमावाने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका हॉटेलला आग लावली। त्यानंतर इतर काही घरांची तोडफोड केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आमच्या घरात घुसले। आमच्या डोळ्यासमोर घरातले सर्व सामान लुटण्यात आले। काही महिन्यांपूर्वी आम्ही खरेदी केलेली कार पेटवण्यात आली। पोलीस स्टेशन आमच्या दुकानापासून फक्त 50 पावलांच्या अंतरावर होतं, परंतु तिथले अधिकारी मूक प्रेक्षकाच्या भूमिकेत तटस्थ बसून होते। आमच्या दुकानातलं आणि गोदामातलं सर्व सामान लुटण्यात आलं। संध्याकाळी जनसंघाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक डॉक्टर नेवासकर आमच्या घरी आले। त्यांनी आम्हाला धीर दिला आणि हिंमत धरण्यास सांगितले। परिस्थिती इतकी कठीण होती की बहुतेक शीख कुटुंबांनी ग्वाल्हेर सोडून पंजाबला जाणे स्वीकारले। 2 वर्षांनी पोलिसांनी कारवाई केली आणि आमच्या त्यावेळी चोरीला गेलेल्या 2 वस्तू परत मिळाल्या। त्यात एक साखरेचं वजन करण्याचा तराजू होता आणि दुसरं 500-100 ग्रॅमची मापाची वजनं होती। स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरातून हे सामान जप्त करण्यात आलं होतं। ही आमच्यासाठी एक विचित्र चेष्टा होती, कारण हेच काँग्रेस सरकार शीख कुटुंबांना फक्त 2000 रुपये भरपाई देऊन त्यांच्या जखमांवर मीठ चोळत होतं। 1984च्या दंगलीमध्ये आम्ही सर्वस्व गमावलं, पण त्या दुर्घटनेने आम्हाला हे शिकवलं की मानवता आणि क्रूरता यांच्यामध्ये नेहमी एक भिंत असते, जी आपण कधीही विसरू शकत नाही।